खाजगी रुग्णालय या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या युतीताई पण या ठिकाणी आल्या, त्यांच्या काय प्रतिक्रिया जाऊ? अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आता मला कळलं आहे की मला वाटतं 3 लहान मुलं गेली. तर एक महिला म्हणून त्या आईचं दुःख खरोखर आम्हाला कळतं. आज म्हणूनच मी आली आहे, कारण या दुःखाचं मोजमाप तर होऊ नाही शकत, पण कुठेतरी या हॉस्पिटलचे ऑडिट तपासणं जरुरी आहे, किंवा फायर ऑडिट, किंवा इथे जे काही सुविधा आहेत त्याच्यात खरंच त्या मिळतात का, खरंच शासनाकडनं ज्या काही गोष्टी इथून यायला पाहिजे ते येतात का. आणि इथलं मला असं वाटते प्रॉपर इथे प्रतिनिधी नाही आहे, पण एक महिला म्हणून सांगते या दवाखान्याकडे डफरीन या हॉस्पिटलकडे नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे. कुठेतरी या बाबतीत शासनाने म्हणा, स्थानिक आमदारांनी म्हणा इथे लक्ष द्यायला पाहिजे, मीटिंग्स घ्यायला पाहिजे. तर महिन्याला म्हणा, किंवा इथे आल्यावर कळलं आम्हाला की ऑडिट पण, मला वाटतं फायर ऑडिट पण काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, कोणी म्हणत आहे टेक्निकल आहे, पण ते पण तपासलं जात नाही. आणि पाणी आग लागल्यानंतर पाणी पडते बरोबर, ते सुद्धा सुरू नाही. खरोखर हा निष्काळजीपणा आहे म्हटलंच आहे. पण मी हे कळवले आंबेडकर साहेबांना, आणि मला असं वाटतं ते दुपारपर्यंत येतील. याचं मोजमाप तर होऊ नाही शकत दुःखाचं, पण कुठेतरी याची भरपाई आमच्याकडनं, किंवा मान्य एकनाथजी शिंदे साहेबांशी आम्ही बोललो आहे, त्यांनी पण सांगितलं की मला जे करता येईल, जी मदत करता येईल ती करायला पाहिजे. आणि आज आम्ही तेच म्हणतो की या दुःखात सामील व्हायला आम्ही नक्की आलो, पण कुठेतरी एक मदतीचा हात म्हणून माननीय शिंदेसाहेब, आंबेडकर साहेब इथे नक्कीच करतील असं मला असं वाटते. पण जास्त फारसं काही बोलत नाही, कारण यशोमतीताईंनी सांगितलं की 56% घेणार आहे सरकार आहे, आणि फक्त कमिशन घेणं यांचं काम आहे, सरकारचं नाही असं याकडे लक्ष देणं नाही, असं नाही आहे. सरकार आपलं काम करते आणि इथे लक्ष पण देते असं म्हणता नाही येणार, कारण आज जे काही इथे सुरू आहे ते कुठेतरी शासनाच्या भरोश्यावर सुरू आहे आणि शासनाच्या निधीतून सुरू आहे. मी असं नाही म्हणत, पण थोडंसे काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे हे झालं आहे, हे नक्की आहे, आणि त्याची चौकशी नक्की व्हावी त्याच्यासाठी आम्ही भर देऊ. आणि नक्की जे या गोष्टीमध्ये कारणीभूत आहे त्यांना कुठेतरी निलंबितही करता येईल, करावं लागेल, आणि ते आम्ही करू याची गरज. आणि खरोखर दुःखाची घटना आहे, त्याच्यामुळे इथे राजकारण नाही झालं पाहिजे. त्या महिलांचं दुःख, ते जे नवजात शिशू गेलं आहे त्याचं दुःख खरोखर खूप आहे, त्याच्यामुळे इथे राजकारण नको असं मला वाटतं.